आज सोलापूर शहरामध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरेचसे लोक गेले 2-2.5 वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत, परंतु या वर्षभराच्या काळामध्ये या शिवसेनेमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन इथं हस्तक्षेप करून संघटना वाढवण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा वरच्यांना न सांगता आणि पक्षानं तसं पत्र दिलं होतं गेल्या 6 महिन्याखाली मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवनमधून एक पत्र देण्यात आलं की यापुढे कुठलीही निवड प्रक्रिया या करायच्या नाहीत। हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंतने ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं, त्यांनी पक्ष संघटना वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर असतील, मेळावे असतील, प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी असतील, परंतु या 1 वर्षामध्ये ज्यांचा वास्तविक पद नेमायचा काय अधिकार नाही ते लोकसभेचे प्रमुख आहेत, परंतु वारंवार त्यांनी मी जिल्हा प्रमुख आहे, इथे यायचं, निवडी करायचं, निघून जायचं, अशा अवस्थेतून शिवसेनेची वाढ ही बिकट झाली असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची यांनी वाताहात लावले असून त्यामुळं आम्ही जो 11 लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्या बाबतीत दिशा आम्ही 4 दिवसामध्ये ठरवणार आहोत। अशी एकंदरीत परिस्थिती शहरात जर बघितली तर 9 महिला आणि 6 शाखा, 26 प्रभाग, 102 नगरसेवक आहेत। ह्याची पडताळणी करून वर ह्याच्यात काय दुरुस्ती करावी, काय करू नये या बाबतीमध्ये वरिष्ठांना काही माहिती नाही, म्हणून गेल्या 15 दिवसाखाली आम्ही 16 ते 17 पदाधिकारी शिवसेना भवनमध्ये वरिष्ठांच्या कानावर घातलं, मोरे साहेबांच्या, साहेब ही अशी परिस्थिती शहराची आहे आणि ज्या निवडी झाल्यात त्या निवडीमध्ये खंदारे साहेबांसारखा माणूस ज्यांनी 3 टर्म आमदारकी भोगली, एक राज्यमंत्री पद भोगलंय, परंतु त्यांची दखल सुद्धा कोण घेत नाही, अशी अवस्था होऊन जुन्या लोकांना जे आपल्यात पक्षप्रवेश केलाय त्यांची शिवसेना भवन मध्ये तीही चर्चा झाली, परंतु त्याचा आउटपुट काय आम्ही मिळालं नाही, म्हणून आम्ही हे सर्व राजीनामा या ठिकाणी 10-11 लोकांचा आणलेला आहे, ते आता आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत। पदाचा राजीनामा देतोय, आम्ही पक्षाचं देणार नाही। पक्षाची वाताहात कुणामुळे झाली त्या बाबतीत आम्ही 2-3 वेळा शिष्टमंडळ घेऊन संजय मोरे साहेबांना आम्ही सांगितले की साहेब शहराची परिस्थिती अशी आहे आणि ती वेळेत सुधारण्याची गरज आहे, परंतु त्या गोष्टीचा शिष्टमंडळाचा आउटपुट काय मिळाला नाही। आमची भूमिका शिवाजी सावंतांना बाहेर ठेवणं हे पक्षाच्याच हिताचं होणार नाही। 1 रुपयाचा निधी मी घेतला नाही, तुम्ही तो प्रश्न परवाच्या मीटिंग मध्ये उपस्थित केला, पण ते टाळण्याचा प्रयत्न झाला। तुम्हीच हा प्रश्न विचारला होता, बरोबर आहे ना? काय उत्तर मिळालं तुम्हाला? भरपूर म्हणजे पोतावर 2 पोते असं काय हिशोब सांगा ना। दिला किती दिलं मला जसं तुम्ही विचारता, तुमच्या त्या प्रश्नाला उत्तर मिळालं का? त्यात प्रमुख पदाधिकारी होते ना, का दिलं नाही? ही अवस्था अशी झाली असल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आमचे पदाचे राजीनामे दिलो। मला 1 रुपयाचा निधी सुद्धा दिला गेला नाही, कुणाला 15 कोटी दिले, कुणाला 10 कोटी दिले, परंतु तो निधी कुठे वापरला हे सुद्धा आम्हाला माहित नाही।